नमस्कार भक्तांनो. आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो आजच्या काळातील 90% माणसाची रात्रीची झोप उडवणारा मोठा राक्षस आहे. तो विषय म्हणजे पैशाची चिंता आणि कर्जबाजारीपणा. विचार करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रापंचिक माणसाचा प्रत्येक विचार पैशाभोवती फिरत असतो. डोक्यावर असणारे बँकेचे हप्ते, व्यवसायामध्ये आलेली अचानक मंदी, थकीत कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजच्या प्रपंचाची पैशाची ओढाताण. या सगळ्यात माणूस इतका हुरपळून निघतो की त्याला जगायचाही कंटाळा येतो. जेव्हा कर्जाचा डोंगर वाढतो आणि येणारे उत्पन्न कमी होते, तेव्हा माणसाचे मन चक्रावून जाते. अशा वेळी त्याला देवघरात बसावेसे वाटत नाही ना नामावत्याचे मन लागते. तो स्वतःलाच विचारतो, मी तर रात्रंदिवस कष्ट करतोय, कोणाला फसवले नाही, मग माझ्याच नशिबात ही पैशाची तंतन का? महाराजांच्या नामाचा आणि माझ्या या गरिबीचा काही संबंध आहे का? भक्तांनो, अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की संत किंवा अध्यात्म फक्त पारलौकिक गोष्टीबद्दल बोलते. पण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे अत्यंत व्यावहारिक संत होते. गोंदवल्याच्या दरबारात जितके साधक अध्यात्म शिकायला यायचे, त्याहून कितीतरी पटीने जास्त सामान्य लोक आपली गरिबी, दुष्काळ, कर्जाचे ओझे आणि पैशाची गाराणी घेऊन महाराजांच्या चरणी यायचे. महाराजांनी त्यांना कधीही असे म्हटले नाही की पैसा म्हणजे माया आहे, तो सोडून द्या आणि जंगलात जा. उलट महाराजांनी पैशाची चिंता कशामुळे निर्माण होते, कर्जबाजारीपणातून मन कसे बाहेर काढावे आणि प्रामाणिक कष्टाला नामस्मरणाची जोड देऊन घरात लक्ष्मी स्थिर कशी करावी, याचे जे अद्भुत मार्गदर्शन केले आहे, ते आजच्या युगात प्रत्येक कर्जबाजारी आणि आर्थिक विवंचनेत असणाऱ्या माणसासाठी साक्षात संजीवनी ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या मूळ प्रवचनामधील ते आर्थिक दुर्व्यवस्थेवरचे अमृत विचार समजून घेणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यावरील कर्जाचा ताण एका रात्रीत हलका होईल. तुम्हाला समजेल की पैशाच्या विळख्यात अडकलेल्या तुमच्या संसाराला महाराज कसे सावरून धरतात. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की महाराज पैशाकडे कोणत्या दृष्टीने पाहत असत. महाराज आपल्या एका प्रवचनात म्हणतात, पैसा कमवणे हे पाप नाही, प्रपंच चालवण्यासाठी पैसा हा हवाच, पण पैशाला डोक्यात ठेवून नामाला बाहेर काढणे हे सर्वात मोठे पाप आहे. महाराज इथे पैसा आणि लक्ष्मी या दोन गोष्टींमधील फरक स्पष्ट करतात. महाराज म्हणतात, जो पैसा अधर्माने कोणाला फसवून, लाच घेऊन किंवा खोटे बोलून कमावला जातो, तो केवळ पैसा असतो. असा पैसा घरात येताना मोठा वाटतो, पण तो सोबत आजारपण, कोर्ट कचेरी, घरातील भांडणे आणि मानसिक क्लेश घेऊन येतो. तो पैसा ज्या वेगाने येतो त्याहून दुप्पट वेगाने निघूनही जातो आणि माणसाला कर्जबाजारी करून सोडतो. दुसऱ्या बाजूला जो पैसा अत्यंत प्रामाणिकपणे, कोणाचेही मन न दुखवता आणि देवाला साक्षी ठेवून कमावला जातो, त्याला महाराज लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी कदाचित प्रमाणात कमी असेल, पण तिच्यात एक अद्भुत तृप्ती असते. त्या पैशामुळे घरात अन्नधान्य कमी पडत नाही, मुले सुसंस्कारी होतात आणि घरात शांतता राहते. महाराज म्हणतात, माणसाने संसारात पैशाची चिंता करण्यापेक्षा आपल्या कष्टाची आणि नीतीची चिंता करावी. आपण काय करतो? आपण कष्ट कमी करतो आणि चिंतेचा विचार जास्त करतो. महाराज सांगतात, चिंतेने कधीही घरातला पैसा वाढला नाही आणि वाढणारही नाही. चिंता फक्त तुमची बुद्धी भ्रष्ट करते, ज्यामुळे तुम्ही चुकीची कर्जे घेता आणि अधिकच दलदलीत फसता. गोंदवल्यात एकदा एक मोठा जमीनदार आला. त्याचे हजारो रुपये लोकांकडे अडकले होते आणि तो स्वतः व्याजाच्या चक्रात अडकला होता. तो महाराजांना म्हणाला, महाराज, मी रात्रंदिवस पैशाचा विचार करतो, पण माझे कर्ज काही फिटत नाही, मला यातून बाहेर काढा. महाराजांनी त्याला जे उत्तर दिले ते आजच्या क्रेडिट कार्ड आणि लोनच्या युगात जगणाऱ्या आपल्या सर्वांचे डोळे उघडणार आहे. महाराज म्हणाले, अरे, तू पैशाचा विचार करतोस म्हणूनच पैसा तुझ्यापासून दूर पळतो. तू आजपासून पैशाचा विचार सोडून रामाचा विचार सुरू कर. तो लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मी पतीच्या मागे आपोआप चालत येईल. या वाक्याचा मूळ अर्थ काय होतो हे आता आपण पुढच्या भागात सविस्तर समजून घेऊया. जेव्हा घरात पैशाची अडचण असते, तेव्हा महाराज आपल्याला निसर्गाचे आणि शेतीचे अत्यंत सुंदर दाखले देऊन मनाला धीर देतात. हे दाखले प्रत्येक प्रापंचिक माणसाने आपल्या घराच्या भिंतीवर कोरून ठेवावेत असे आहेत. महाराज म्हणतात, एका शेतकऱ्याचे उदाहरण घ्या. शेतकरी काय करतो? तो उन्हाळ्यात शेत नांगरतो, खते टाकतो आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतात महागडे बियाणे पेरतो. बियाणे पेरून झाल्यावर शेतकरी काय रोज शेतात जाऊन माती उकरून पाहतो का की मी बी मोड आले की नाही? किंवा तो रोज आकाशाकडे पाहून रडत बसतो का की पाऊस पडेल की नाही? नाही. शेतकऱ्याचे काम काय आहे? शेत तयार करणे आणि त्यात बीज पेरणे. ते त्याने प्रामाणिकपणे केले. आता पाऊस पाडणे, त्या बीजाला अंकुर देणे आणि त्याचे पिकात रूपांतर करणे हे काम कोणाचे आहे?
तर ते साक्षात भगवंताचे आहे. शेतकरी पेरणी करून शांतपणे झोपतो, कारण त्याचा निसर्गावर आणि देवावर विश्वास असतो. महाराज म्हणतात, तुमच्या प्रपंचाचेही तसेच आहे. प्रामाणिकपणे नोकरी करणे, दुकानात बसून गिरायकाशी चांगले वागणे, कष्टाचे 100% प्रयत्न करणे, हे तुमचे बीज पेरणे आहे. आता त्या कष्टाला यशाचे फळ देणे, घरात पैसा खेळवणे, हे काम वरच्या मालकाचे म्हणजेच रामाचे आहे. जर तुम्ही कष्ट करूनही रात्रंदिवस पैशाची चिंता करत असाल, तर याचा अर्थ तुमच्या रामावर विश्वास नाही. चिंता करणे म्हणजे देवाच्या कारभारात शंका घेण्यासारखे आहे. कष्ट करा आणि फळाची चिंता रामावर सोडून द्या. महाराज दुसरा एक सुंदर दाखला देतात. समजा एका विहिरीला स्वतःचा जिवंत झरा आहे. आपण बादली टाकून विहिरीचे पाणी काढतो, विहीर रिकामी होते. पण खालचा झरा जिवंत असल्यामुळे काही तासात विहीर पुन्हा पाण्याने तुडुंब भरते. पण जर एखाद्या विहिरीला झराच नसेल आणि आपण त्यात बाहेरून पाणी आणून ओतले, तर ते पाणी किती दिवस टिकेल? काही दिवसात ते आटून जाईल. महाराज म्हणतात, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण हा तुमच्या आयुष्यातील विहिरीचा दैवी झरा आहे. जर हा झरा जिवंत असेल तर प्रपंचात पैशाचा कितीही खर्च झाला, एखादे मोठे संकट आले, तरी महाराजांच्या कृपेने कुठून ना कुठून पैशाची सोय आपोआप होते. विहीर कधीच कोरडी पडत नाही. पण जर प्रपंचात नाम नसेल, अधर्म असेल, तर बाहेरून कितीही करोड रुपये आले तरी ते कर्जाच्या आणि आजारपणाच्या रूपाने वाहून जातील. आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे येऊया, ज्याची आज प्रत्येकाला गरज आहे. महाराज, आपल्या डोक्यावर आधीच खूप कर्ज झाले आहे. लोक दारात येऊन पैशाची मागणी करत आहेत. माझी पत धोक्यात आली आहे. अशा स्थितीत मी मनाची शांतता कशी टिकवू आणि या कर्जातून कसा बाहेर पडू? महाराजांनी कर्जबाजारी भक्तासाठी एक अत्यंत कडक आणि व्यावहारिक त्रिसूत्री दिली आहे, जी पुढील प्रमाणे आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्ज घेऊ नका. महाराज म्हणतात, माणसाला कर्जबाजारी बनवण्यास बहुतांश वेळा त्याचा स्वतःचा अहंकार कारणीभूत असतो. शेजाऱ्याने मोठे घर घेतले म्हणून आपणही कर्ज काढून मोठे घर घेतो. नातेवाईकाच्या लग्नात मोठेपणा दाखवण्यासाठी कर्ज काढतो किंवा समाजात आपली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी एपती बाहेर खर्च करतो. महाराज कडक शब्दात सांगायचे, ज्या पैशाने तुझा ताण वाढणार आहे, तो पैसा सुखाचा कसा असू शकतो? देवाने तुम्हाला आज ज्या परिस्थितीत ठेवले आहे, जितका पगार दिला आहे, त्यात आपले अंग आखडून घ्यायला शिका. खोट्या मोठेपणासाठी कर्ज घेणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा घोटण्यासारखे आहे. जे झाले ते झाले, पण आजपासून अनावश्यक खर्चाला पूर्ण विराम द्या. कर्ज देणे हे रामाचे देणे समजा. जर तुमच्यावर आधीच कर्ज असेल तर महाराज म्हणतात, निराश होऊन घरात बसू नका किंवा पळपुटेपणा करू नका. ज्या लोकांचे तुम्ही पैसे देणे आहात, त्यांच्या चरणी साक्षात राम पहा. मनात असा भाव ठेवा की हे महाराजा, या लोकांच्या रूपाने मी तुमचेच देणे लागतो आहे. मला प्रामाणिकपणे कष्ट करण्याची बुद्धी आणि शक्ती द्या, जेणेकरून मी यांचे एका पैशाची परतफेड करू शकेल. जेव्हा तुम्ही कर्ज देणाऱ्या व्यक्तीचा द्वेष न करता त्याला पैसा प्रामाणिक देण्याचा संकल्प करता, तेव्हा निसर्गाची आणि महाराजांची शक्ती तुम्हाला मदत करू लागते. तुमच्या कष्टाला यश मिळून कर्जाचे मार्ग मोकळे होतात. कष्टाला नामाची जोड द्या. काही लोक आर्थिक संकट आले की देवावर रुसतात, नामस्मरण सोडून देतात किंवा ज्योतिषाकडे जाऊन खडे किंवा अंगठ्या घालण्यात पैसे वाया घालवतात. महाराज अशा अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात होते. ते म्हणायचे, अंगठ्या बदलून तुमचे नशीब बदलणार नाही. तुमचे नशीब तुमच्या कष्टाने आणि नामाच्या पुण्याने बदलेल. दुकानात बसल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम हा जप सुरू ठेवा. नामामुळे तुमची व्यावसायिक बुद्धी सात्विक होते. तुम्ही योग्य निर्णय घेता. ग्राहकांशी तुमचे संबंध सुधारतात आणि व्यवसायात लक्ष्मीचा वास होतो. भक्तांनो, महाराजांच्या काळातील एक अत्यंत विस्मयकारक आणि सत्य प्रसंग सांगतो, जो तुमच्या मनातील पैशाची सर्व भीती काढून टाकेल. गोंदवले गावाजवळ एक गरीब शेतकरी राहत होता. त्याने एका मोठ्या सावकाराकडून आपल्या मुलीच्या लग्नासाठी आणि शेतीसाठी मोठे कर्ज घेतले होते. पण सलग 2 वर्षे दुष्काळ पडल्यामुळे शेतात काहीच पिकले नाही. सावकार अतिशय दृष्ट होता. त्याने शेतकऱ्याला धमकी दिली की जर पुढच्या आठवड्यात माझे सर्व पैसे व्याजासह परत केले नाहीस, तर मी तुझी जमीन आणि घर जप्त करेल. तो गरीब शेतकरी पूर्णपणे हादरून गेला. समाजातील अब्रू जाण्याच्या भीतीने तो रात्रीच्या वेळी विहिरीत उडी मारून आत्महत्या करायला निघाला होता. तो विहिरीकडे जात असताना रस्त्यात त्याला महाराजांचे एक परमभक्त भेटले. त्यांनी शेतकऱ्याला थांबवले आणि विचारले, अरे, या मध्यरात्री कुठे चालला आहेस? शेतकऱ्याने रडत आपली सर्व हकीकत सांगितली. भक्ताने त्याला म्हटले, अरे, साक्षात गोंदवलेकर महाराज जिवंत असताना तू मरण्याचा विचार कसा काय करू शकतोस? चल माझ्यासोबत महाराजांकडे. ते दोघे रात्रीच महाराजांच्या मठात आले.
महाराज ध्यानस्थ बसले होते. शेतकऱ्याने महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि त्याचा अश्रूचा पूर वाहू लागला. त्याने सांगितले, महाराज, सावकार उद्या माझी जमीन जप्त करेल. माझ्याकडे एकही पैसा नाही, मला वाचवा. महाराजांनी त्या शेतकऱ्याकडे अत्यंत मायेने पाहिले आणि हसून म्हणाले, अरे, एवढ्या पैशासाठी तू तुझा हा अनमोल जीव देणार होतास? हा जीव तुझा आहे की रामाचा? रामाने तुला जन्माला घातले आहे, तर तो तुझा प्रपंच उघड्यावर पाडेल का? महाराजांनी त्याला आपल्याजवळील खाऊचा पेढा दिला आणि म्हणाले, तू आता घरी जा. उद्या सकाळी सावकार जेव्हा तुझ्या दारात येईल तेव्हा त्याला आदराने घरात बोलव. त्याला चहापाणी दे आणि शांतपणे सांग की मी तुमचे पैसे लवकरच परत करेल. आणि महत्त्वाचे म्हणजे आज रात्रीपासून तू फक्त नामाचा जप कर, बाकीचे मी पाहील. दुसऱ्या दिवशी सकाळी सावकार 5 ते 6 गुंडांना सोबत घेऊन शेतकऱ्याच्या दारात आला. शेतकरी आतून घाबरला होता, पण त्याने महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. तो बाहेर आला. त्याने सावकाराला नमस्कार केला आणि नम्रतेने म्हणाला, सावकार, या आत बसा. शेतकऱ्याचा हा शांत आणि नम्र स्वभाव पाहून सावकार अचंबित झाला. तो ओरडणार इतक्यात मठातून महाराजांचा एक सेवक तिथे आला. त्याच्या हातात पैशाची एक थैली होती. सेवकाने सावकाराला म्हटले, सावकार, हे घ्या तुमचे मुद्दल आणि व्याजाचे सर्व पैसे. महाराजांनी हे पैसे तुम्हाला द्यायला सांगितले आहेत आणि तुमचे पूर्ण कर्ज नील झाले. सावकार आणि शेतकरी हे दोघेही थक्क झाले. शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. महाराजांनी त्या गरीब शेतकऱ्याची जमीन आणि अब्रू दोन्ही वाचवले होते. भक्तांनो, या कथेचा अर्थ असा नाही की महाराज प्रत्येकाला पैशाची थैली पाठवतील, तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही पैशाचा हट्ट सोडून पूर्णपणे महाराजांना शरण जाता, तेव्हा महाराज कुठल्या ना कुठून कोणाच्या तरी माध्यमातून तुमची पैशाची नळ नक्की भागवतात. ते आपल्या भक्ताला कधीही उघड्यावर पडून देणार नाहीत. महाराज आपल्या प्रवचनात आपल्या मानवी मानसिकतेवर एक मोठा इशारा देतात. महाराज म्हणतात, माणसाची गरज देव नक्की पूर्ण करतो, पण माणसाचा लोभ साक्षात ब्रह्मदेवही पूर्ण करू शकत नाही. आज जगात अनेक लोकांकडे खाऊन पिऊन सुखी राहण्याइतका पैसा आहे, स्वतःचे घर आहे, तरीही ते चिंतित असतात. का? कारण त्यांच्या मनात लोभ असतो. त्यांना शेजाऱ्यापेक्षा श्रीमंत व्हायचे असते. त्यांना एका रात्रीत करोडपती व्हायचे असते. या लोभापायी लोक शेअर मार्केटमध्ये, सट्ट्यामध्ये किंवा चुकीच्या धंद्यामध्ये कर्ज काढून पैसे लावतात आणि नंतर रस्त्यावर येतात. महाराज म्हणतात, संतोष हाच प्रपंचातील सर्वात मोठा पैसा आहे. देवाने आज जे दिले आहे त्यात समाधानी राहून अधिक प्रगतीसाठी प्रामाणिक कष्ट करणे हाच सुखी प्रपंचाचा नियम आहे. जर तुम्ही पैशाच्या मागे धावत राहाल तर तुमचे संपूर्ण आयुष्य केवळ पैशाची मोजदाद करण्यात निघून जाईल, पण मनाला कधी शांती मिळणार नाही. रात्री झोपताना पैशाचे हिशोब करत झोपू नका, तर महाराजांचे नाम घेत झोपा. नामस्मरणाने तुमच्या घरात एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरातील आजारपण दूर होते, व्यसने सुटतात आणि व्यर्थ होणारा खर्च आपोआप थांबतो. म्हणजेच नामामुळे पैशाची बचत होते आणि अप्रत्यक्षपणे घरात समृद्धी येते. आजपासून एक नियम करा. घरात येणाऱ्या उत्पन्नातील एक छोटा भाग देवकार्यासाठी, गरिबांच्या अन्नदानासाठी किंवा संतांच्या सेवेसाठी आवर्जून काढा. जो हात इतरांना देण्यासाठी पुढे सरसावतो त्या हातात लक्ष्मी कधीच कमी पडत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. कष्टाला नामाची जोड द्या, घरात सात्विकता ठेवा आणि पैशाची सर्व काळजी गोंदवल्याच्या महामाऊलीवर सोडून निश्चिंत व्हा. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलवर पैशाची चिंता आणि बाजारीपणा दूर करणारी महाराजांची ही विशेष आणि व्यावहारिक अमृतवाणी तुम्हाला कशी वाटली? या प्रवचनाने तुमच्या मनातील पैशाचा आणि कर्जाचा ताण हलका झाला आहे का? आजपासून तुम्ही कष्टाला नामाची जोड देण्याचा संकल्प करणार आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.